मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका ठिकाणी जिथे पोहोचल्यावर शहराचा गोंगाट, धावपळ आणि ताणतणाव काही क्षणांसाठी पूर्णपणे विसरून जाल। समोर दिसणारा हा ओला रस्ता, दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवाई, पावसाने भरलेली शेती आणि निसर्गाने घातलेली हिरवी शाल, हे दृश्य फक्त डोळ्यांनी पाहायचे नसते तर मनाने अनुभवायचे असते। कोकणाचा पावसाळा हा फक्त एक ऋतू नाही तर तो एक भावना आहे। प्रत्येक पावसाच्या सरीसोबत इथली माती नव्याने सुगंध देत असते, झाडांची पाने चमकत असतात, पक्ष्यांचा मधुर आवाज वातावरणात मिसळलेला असतो आणि थंडगार वारा मनाला अगदी शांत करून टाकतो। या रस्त्यावरून चालताना प्रत्येक पाऊल वेगळा आनंद देतं। रस्त्याच्या कडेला वाहणारं स्वच्छ पाणी, दूरवर दिसणारी घरं, हिरव्या शेतांमध्ये पडणारे पावसाचे थेंब, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असाच वाटतो। आपण कितीही मोठ्या शहरात राहिलो, कितीही पैसा कमावला, तरी अशी मनाला शांतता देणारी जागा शोधायला पुन्हा गावाकडेच यावं लागतं, कारण खरी श्रीमंती ही निसर्गात असते। कधी कधी वाटतं मोबाईल बाजूला ठेवावा, फक्त या रस्त्यावर शांतपणे चालत राहावं, पावसाचा आवाज ऐकत राहावं आणि आयुष्यातील प्रत्येक चिंता या वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून जाऊ द्यावी। कोकणातला प्रत्येक पावसाळा काहीतरी नवीन शिकवून जातो, संयम शिकवतो, साधेपणा शिकवतो आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवतो। या छोट्याशा गावात आलिशान इमारती नसतील, मोठे मॉल नसतील, पण इथे आहे स्वच्छ हवा, मनाला स्पर्श करणारी शांतता आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधायला शिकवणारा निसर्ग। या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य दिसतं, कधी हिरवीगार शेती, कधी नारळाची झाडं, कधी धुक्यात हरवलेली घरं आणि कधी अचानक सुरू होणारा मुसळधार पाऊस। मित्रांनो, जर तुम्हालाही निसर्ग आवडत असेल, पावसाळा आवडत असेल आणि अशा शांत ठिकाणी फिरायला आवडत असेल तर कोकणाला एकदा नक्की भेट द्या। इथला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक पाऊस आयुष्यभर लक्षात राहील। आजचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर कोकणातील ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।